ठाकरेंच्या शिवसेनेचा इतिहास हा बंडाचा इतिहास आहे. पण या बंडालाही फाटाफुटीलाही शिवसेना पुरून उरल्याचा देखील इतिहास सांगतो. या सगळ्या इतिहासात बंडाच्या सगळ्यात मोठा घाव हा एकनाथ शिंदेनी घातला होता. शिंदेंनी केवळ बंड केलं नव्हतं तर अख्खा पक्षच नावावर करून घेतला होता. आता त्याच शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा एकदा जोर का झटका दिलाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकसभेतील 6 खासदारांना गळाला लावले. यालाच आता ऑपरेशन टायगर असं नाव दिलं जाते. शिंदेंनी दिलेल्या या जबर धक्क्यानं ठाकरे सेना पुन्हा एकदा खिळखिळी झाली आहे. खरं तर 2022 मध्ये शिंदेंनी दिलेल्या धक्क्यातून उद्धव ठाकरे अजून पुरते सावरलेही नाहीत. खरी शिवसेना कुणाची याबाबत अजून कोर्टात सुनावण्या सुरूच आहेत. असं असताना आता शिंदेंनी केंद्रातलं संख्याबळ हिरावून घेत आधीच जखमी असलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी जखमी केलंय. पण ठाकरेंना पहिल्यांदाच अशा काही राजकीय जखमा झालेल्या नाहीत. मी सुरुवातीलाच म्हटलं तसं ठाकरेंच्या शिवसेनेचा इतिहास अशाच जखमांचा आहे. 60 वर्षात शिवसेनेनं असे अनेक घाव सोसलेत. त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत शिवसेनेचा हा बंडाचा इतिहास काय, शिवसेना त्यातून सावरली कशी आणि 2022 मध्ये शिंदेंनी मारलेल्या पंजानंतरही ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं पुन्हा डरकाळी कशी फोडली, हेच सगळं बिटवीन द लाईन्स मध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि सोशल मीडियावर फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. बरोबर 61 वर्षापूर्वी 19 जून 1966 ला दादरच्या एका चाळीत शिवसेनेची स्थापना झाली आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेला हा पक्ष ही ओळख मिरवत शिवसेना मुंबईतल्या घराघरात पोहोचली. गिरणी कामगारांचे प्रश्न असू द्या, मुंबईत पेटलेला मराठी विरुद्ध अमराठी संघर्ष असू द्या आणि मराठी माणसाचे मूलभूत प्रश्न असू द्या, हे सगळे मुद्दे घेऊन बाळासाहेब ठाकरे नावाचा झंझावात शिवसेनेची ताकद वाढवत होता. हे सगळं सुरू असतानाच गेल्या 60 वर्षात शिवसेनेला फाटाफुटीला बंडालाही सामोरं जावं लागलं. शिवसेनेत आतापर्यंत 7 बंड झालेत. सध्याचं बंड हे 7वं आहे. पण आपण सुरुवातीला पहिलं बंड कसं झालं होतं ते बघू. अगदी सुरुवातीच्या काळातच 1970च्या दशकात शिवसेना राजकीय दृष्ट्या झेप घेत होती. त्याचवेळी बंडू शिंगरे नावाच्या एका शिवसैनिकानं बाळासाहेबांच्या विरोधातच बंडाचं पहिलं निशाण फडकावलं. शिवसेनेत राहूनच त्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली. स्वतःला प्रति शिवसैनिक अशी ते उपाधी लावून घ्यायचे. महागाई आणि काळ्या बाजाराविरोधामध्ये ते आंदोलन करायचे. शिंगरेंनी गोदामावर धाडी टाकून स्वस्त दरामध्ये तिथले कांदे बटाटे लोकांना उपलब्ध करून द्यायचे. पण त्यांच्यावरच पैशांच्या अफरातफरीचे गैरव्यवहाराचे आरोप झाले. मग बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना शिवसेनेतून काढून टाकलं. एक प्रकारे त्यांची हकालपट्टी झाली आणि शिंगरेंचं ते बंड थंड केलं. खूप सुरुवातीच्या काळातली आणि सेनेत राहून सेनेविरोधातल्याच भूमिकेमुळे या बंडाची आजकाल फारशी दखल घेतली जात नाही किंवा फारशी चर्चा होत नाही. पण दुसरं जे बंड झाले छगन भुजबळांच्या नेतृत्वातलं, ते मात्र सगळ्यात मोठं बंड होतं आतापर्यंतच्या ह्या इतिहासातलं सुरुवातीच्या काळातल्या. तर 90च्या दशकात शिवसेना राज्यभर हातपाय पसरत होती. 1990च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तब्बल 52 आमदार निवडून आले होते. तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा शिवसेनेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळालं होतं, आमदारांची संख्या मिळाली होती. इतकंच नाही तर शिवसेनेला विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद देखील मिळालेलं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ घातली आणि तिथंच छगन भुजबळांच्या मनात बंडाची आग पेटली. खरं तर भुजबळ हे शिवसेनेतूनच उदयास आलेले एक ओबीसी नेते, मात्र कर्तृत्ववान असूनही आपल्याला संधी मिळत नाही, डावललं जातंय, ही सल त्यांच्या मनात होती. त्यात भर म्हणून शिवसेनेनं ओबीसींना आरक्षण देणाऱ्या मंडल आयोगाला विरोधाची भूमिका घेतली. त्यानंतर तर भुजबळांच्या मनातल्या या आगीची धग आणखीनच वाढली आणि त्याचंच रूपांतर पुढं बंडामध्ये झालं. भुजबळांनी ओबीसी समाजाची बाजू घेत 1991 मध्ये बंड केलं. सेनेच्या 18 आमदारांना घेऊन ते बाहेर पडले. मात्र बाळासाहेबांचा दरारा पाहून त्यातील 12 आमदार परत आले आणि 6 आमदारांचा गट घेऊन भुजबळ काँग्रेसमध्ये गेले. हा शिवसेनेला बसलेला पहिला मोठा धक्का होता. यशाच्या टोकावर पोचलेला असताना बसलेला हा धक्का होता. आणि त्यानंतर झालं तिसरं बंड, ते होतं गणेश नाईकांचं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये शिवसेना मुंबई ठाण्यासह राज्यभरात वाढत होती. स्थानिक नेतृत्व उदयाला येत होतं. नवी मुंबईत तर गणेश नाईक म्हणजेच शिवसेना असं समीकरण तयार झालं होतं.
1999 मध्ये भाजप सेना युतीच्या सरकारमध्ये नाईक मंत्री झाले. निर्णय घेताना ते पक्षातील वरिष्ठांच्या हस्तक्षेपाशिवाय स्वतःचे निर्णय घ्यायचे आणि मोकळं व्हायचे. यातच त्यांच्या वाढत्या महत्वाकांक्षेपायी त्यांनी काही निवडणुकांमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाऊन भूमिका घेतलेली होती. नाईकांच्या याच एककल्ली बंडखोर कारभाराला स्वभावाला बाळासाहेब चांगलेच रागावलेले होते, नाराज झालेले होते. त्यातूनच 1999 मध्ये ते शिवसेनेतून बाहेर पडले. तेव्हा गणेश नाईक एकटे बाहेर पडले असले तरी त्यांच्या बंडखोरीमुळं नवी मुंबईतली शिवसेनेची ताकद चांगलीच कमी झाली. नाईकानंतर आज रोजीपर्यंत देखील शिवसेनेला नवी मुंबई महापालिकेत सत्ता मिळवता आली नाही. याच्यावरून तुम्हाला नाईकांच्या बंडाचा फटका कसा बसला तो ध्यानात येईल. आणि त्याच्यानंतर झालं ते म्हणजे चौथं बंड होतं नारायण राणेंचं. खरं तर नारायण राणे हे शिवसेनेतले एकेकाळचे आक्रमक नेते. त्यांच्या गाठीशी मुख्यमंत्री पदाचा अनुभव देखील बाळासाहेबांनी बांधलेला होता. तरी देखील तेव्हा बाळासाहेबांच्या पाठोपाठ पक्षात उद्धव ठाकरेंचं महत्त्व वाढू लागलं. त्यात 2003 मध्ये महाबळेश्वरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. म्हणजे बाळासाहेबांनंतर दुसऱ्या क्रमांकाचं पद निर्माण केलं. तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपल्याला पक्षातून डावललं जात असल्याची भावना राणेंच्या मनात निर्माण झाली. राणेंनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व नाकारून दिलं आणि शिवसेनेत पदांचा बाजार मांडला जातोय असं स्टेटमेंट देत बंडाचं निशाण फडकवलं. 2005 मध्ये तब्बल 42 आमदारांना घेऊन शिवसेनेतून ते बाहेर पडण्याच्या तयारीत होते. मात्र बाळासाहेबांचा दबदबा बघता त्यातील 31 आमदार माघारी गेले. मग केवळ 11 आमदारांचा गट घेऊन राणे शिवसेनेतून बाहेर पडले. या सगळ्यांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे देऊन नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुन्हा निवडणूक लढवली. राणेंसह काही जण पुन्हा निवडूनही आले. सध्या काँग्रेसचे जे नेते आहेत, काँग्रेसमध्ये आहेत, विजय वडेट्टीवार, हे देखील त्याच वेळी राणेंसोबत बंडामध्ये सामील होत काँग्रेसमध्ये आलेले होते. आणि ह्याच्यानंतर झालं 5वं बंड. राज ठाकरेंचं हे होतं. खरं तर बाळासाहेबांनंतर तेव्हा शिवसेनेत राज ठाकरे सगळ्यात मोठे सक्रिय नेते होते. ते विद्यार्थी सेनेचा कारभार बघायचे. त्यातूनच त्यांनी राज्यभरात युवकांचं प्रचंड मोठं असं संघटन उभं केलं. विविध कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आपल्यासोबत जोडून घेणं सुरू केलं होतं. त्यात राज ठाकरेंची वक्तृत्व शैली उत्तम होती. त्यामुळं युवक वर्ग त्यांच्याकडे खेचला जायचा. त्यामुळं राजच बाळासाहेबांचा वारसदार, उत्तराधिकारी असं सगळीकडं वातावरण तयार झालं होतं. मात्र 2003 मध्ये उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा कार्याध्यक्ष केल्यानंतर सगळी समीकरणं बदलून गेली. त्यानंतर उद्धव ठाकरेंकडं पक्षाचं वारसापत्र सोपवण्याच्या दिशेनं हालचाली सुरू झाल्या. तेव्हापासूनच मग राज ठाकरे नाराज व्हायला सुरुवात झाली. माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले असं म्हणत ते शिवसेनेतून बाहेर पडले आणि 2006 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. पण भुजबळ राणेंच्या बंडात जसं आमदार फोडण्यात आले तसं राज यांनी केलं नाही. त्यांनी केवळ आपल्या समर्थकांच्या बळावर स्वतःची वेगळी चूल मांडली होती. हे आपण इथं या सगळ्या बंडाच्या इतिहासामध्ये ध्यानात घ्यायला पाहिजे. आणि राज ठाकरेंच्या नंतर झालं ते 6वं बंड आणि हे सगळ्यात मोठं होतं. ते एकनाथ शिंदेनी केलेलं. 2022 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या होत्या आणि या निवडणुकीनंतरच लगेचच 21 जून 2022 रोजी रात्री शिवसेनेत निव्वळ फूट किंवा बंड झाला नाही तर पक्षाचं सगळं रंगरूपच बदलून गेलं. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला राहून वावरणारे, ठाण्यापुरते मर्यादित असलेले एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात बंड झालं. तब्बल 40 आमदारांसोबत घेऊन शिंदे रात्रीतूनच नॉट रिचेबल झाले. आमदारांसोबत ते सुरत मार्गे पुढे गुवाहाटीला गेले. त्यांनी पक्षाच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या निर्मितीबद्दल नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन हिंदुत्वाचा विचार सोडला असा घणाघाती गंभीर आरोप केला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकारही त्यांनी पाडलं या बंडाच्या माध्यमातून आणि ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले शिंदे भाजपच्या पाठिंब्यानं थेट मुख्यमंत्री झाले. मग पुढे 13 खासदारांनाही शिंदेनी फोडलं. इतकंच नाही तर त्यांनी आपणच शिवसेना आहोत असं म्हणत शिवसेनेच्या नावावर आणि चिन्हावर, धनुष्यबाणावर हक्क सांगितला. थेट निवडणूक आयोगात गेले. आतापर्यंत अनेक गाव झाल्यानंतरही जे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हीच ठाकरेंची ओळख बनलेली होती, तीच ओळख, तेच निवडणूक चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगानं शिंदेच्या नावावर केलं. हाच ठाकरेंवरचा सगळ्यात मोठा प्रहार होता. कारण पक्षाच्या बँकेतील खात्याशिवाय जवळपास सगळं संघटनच शिंदेंनी स्वतःसोबत नेलेलं होतं.
त्यामुळंच शिंदेंचं बंड ही ठाकरेंना झालेली सगळ्यात मोठी राजकीय जखम असल्याचं म्हटलं जातं आणि शिंदे यालाच भिन टाक्याचं ऑपरेशन म्हणतात. निवडणूक आयोगानं शिवसेनेचा सातबारा शिंदेंच्या नावावर केल्यानंतर ठाकरेंना नवा पक्ष काढावा लागला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावानं नवीन राजकीय चूल मांडली, महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीत लोकसभेत तब्बल 9 खासदार निवडून आणले. शिंदे सेनेला मात्र जबर झटका बसला. 13 खासदारांचं संख्याबळ घेऊन गेलेल्या शिंदेचे केवळ 7 खासदारच निवडून आले. अनेक बंडखोरांचा मानहानीकारक पराभव झाला आणि याच पराभवाचा बदला म्हणून शिंदेंनी पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना फोडत खासदारांना बंड करायला लावल्याचं आता म्हटलं जाते आणि हेच ठाकरेंविरोधातलं 7वं बंड आहे. शिंदेंच्या बंडाला 4 वर्ष होत नाहीत तोच आता ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा बंडाचं निशाण फडकवण्यात आले. धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, परभणीचे बंडू उर्फ संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे संजय देशमुख, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी हे बंडाचं निशाण फडकवले. शिंदेंनी 9 पैकी 6 खासदारांचं 2/3 संख्याबळ जुळवलंय. ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीलाही या खासदारांनी दांडी मारली. आता या 6 जणांचं बंड यशस्वी होणार की नाही हे सुप्रीम कोर्टातच ठरणार आहे. कारण पक्षांतर बंदी कायद्यानुसार केवळ 2/3 खासदार फुटून चालत नाही, तर त्यासाठी मूळ राजकीय पक्ष देखील दुसऱ्या पक्षात विलीन करण्याची पूर्वअट पूर्ण करावी लागते असा युक्तिवाद केला जातो. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, अजूनपर्यंत ह्या खासदारांनी आपणच उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना आहोत असा दावा केलेला नाही. त्यांनी फक्त बंड केले. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये त्यांचा स्टँड काय राहणार आहे तो बघणं महत्त्वाचं आहे. पण इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, जर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं तर सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत 6 खासदारांची उरलेली 3 वर्षाच्या खासदारकीची जी टर्म आहे ती देखील संपून जाईल. थोडक्यात काय तर ठाकरेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत 7 वेळा फाटाफूट झाली, बंड झालं. प्रत्येक वेळी शिवसेनेनं नवी उभारी घेतली. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर तर ठाकरे संपले, आता त्यांचं काही शिल्लक उरणार नाही असं म्हटलं गेलं आणि तसं दिसतही होतं. पण ठाकरेंच्या वाघांनी लोकसभेत पुन्हा डरकाळी फोडली, हाही इतिहास आहे. मात्र तोच इतिहास शिंदेंनी कायमचा खोडायला पुसायला सुरुवात केली. त्यामुळं ठाकरे यातून कशी उभारी घेतात की शिंदेच्या खोडरबरनं कायमचे पुसले जातात हे येत्या काळात बघायला हवं. पण तुम्हाला काय वाटतं, शिंदेच्या खोडरबरनं ठाकरे राजकारणातून इतिहास जमा होतील की नव्यानं डरकाळी फोडत उभं राहण्याचा इतिहास कायम ठेवतील? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. शिवसेनेतल्या बंडाची माहिती देणारं हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.